टोटल शिधापत्रिका 4,25,000 आहे आणि त्याच्यावर लाभार्थी संख्या आहे 16,57,000 आणि याच्यात शासनाकडून एक यादी आम्हाला प्राप्त झालेली होती ज्यात गव्हर्नमेंट एम्प्लॉईंचे नाव होते. त्यात झोन वाईजनुसार ती यादी आली होती. त्याचं बायपर्केशन केलं आम्ही. त्याच्यात टोटल प्राधान्य गटामध्ये 3,321 आणि अंत्योदयमध्ये 268 लोक होते. टोटल होते 3,589 लोकांचे आम्ही कार्ड NPH मध्ये वरते केले जे सरकार गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते. सर ही यादी शासनाकडून तुम्हाला आली होती, तुमच्या विभागाकडून या पद्धतीचे काही व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं आहे का? इथून पुढे ही कारवाई सुरू आहे आणि किती बाद करण्यात आले केलं ना बाद? एवढे 3,589 कार्डांना आम्ही NPH मध्ये वर्त केलं. त्यांचा लाभ त्यांना सबसिडीचं धान्य मिळणार नाही. हां गव्हर्नमेंट एम्प्लॉईची जी यादी होती ती आपल्याला शासनाकडून प्राप्त झाली होती. त्याच्यात आपल्याला अंत्योदय योजनेमध्ये 268 लोक होते, कार्ड झालेले होते ते जे गव्हर्नमेंटमध्ये नोकरी करत होते आणि प्राधान्य गटामध्ये 3,321 लोक होते जे त्या योजनेमध्ये समाविष्ट होते. असे 3,589 शिधापत्रिका दोन्ही योजने मिळून त्या शिधापत्रिका आपण NPH मध्ये वर्त्या केला. त्यांना धान्याचा लाभ आता मिळत नाही. किती वर्षापासून हे लोक धान्याचा लाभ घेत होते? जनरली कसं राहते की एखाद्या फॅमिलीमध्ये जो मुलगा आहे त्याचं नाव आहे आणि तो हे करून एज्युकेशनमध्ये येऊन तो नोकरीवर लागला त्याचं नाव त्यांनी कमी करायला पाहिजे आणि ते स्वतःहून त्यांनी त्यांचं नाव कमी न केल्यामुळे ती शिधापत्रिका तिथे आयडेंटिफाय झाली आणि त्याच्यानुसार ती यादी आमच्याकडे आली आणि त्याच्यावर आम्ही कारवाई केली. आमच्या सगळ्या झोनच्या परिमंडळ अधिकाऱ्यांना निर्देश देऊन त्या पद्धतीने कारवाई पूर्ण करण्यात आली. सर ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे का? आता जी यादी आली ती शासनाकडून होती, तुमच्या विभागाकडून? हा व्हेरिफिकेशन सुरू आहे. आमचे सप्लाय इन्स्पेक्टर आणि परिमंडळ अधिकारी ह्या तपासणीवर जातात. त्याच्यानंतर आता नवीन राशन कार्ड देताना गृहभेट अहवाल हा घेतला जातो. गृहभेट त्याला याचा आमचा पुरवठा निरीक्षक त्या कुटुंबाला भेट देतो आणि त्याचा गृहभेट अहवाल घेऊनच त्याची पुढची प्रोसेस शिधापत्रिकेची करण्यात येते. सर आता ज्या 3,000 लोकांवर तुम्ही कारवाई केलेली यांच्या फक्त धान्यच बंद केलं की यांच्यावर काही फौजदारी कारवाई वगैरे? नाही, तसे काही निर्देश नव्हते, फक्त त्यांचे कार्ड बंद केले आपण. पण कुठेतरी शासनाची फसवणूक केली असं म्हणता येईल का की तेवढे जर त्या आता म्हणजे त्या शिधापत्रिकेवर धान्य उचलले? हां आता असं म्हणता येईल, काही अडचण नाही, पण त्या पद्धतीनं त्यांनी येऊन हे पण केलं, माफी पण मागितली आणि लेखी पण दिलं की आमचा मुलगा इथं लागलेला होता पण आम्ही ते राशन कार्ड बंद नाही केलं, ते आमची चूक आहे म्हणून. ते पण राशन कार्ड आम्हीच बंद करून टाकले त्यांचे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.